हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. उद्या दिनांक 29 जून 2026 रोजी आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेलाच वटपौर्णिमेचा सण दरवर्षी अगदी थाटामाटात उत्साहात आपण साजरे करतो. वटपौर्णिमेचं व्रत म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांसाठी एक महत्त्वाचं व्रत असतं. दरवर्षी सौभाग्यवती स्त्रिया या सणाची आतुरतेनं वाट बघत असतात. वटपौर्णिमेच्या व्रताबद्दल बऱ्याच जणांना पुरेशी माहिती नसते. वटपौर्णिमेचं व्रत कसं करायचं, काय खायचं याबद्दलची आपल्याला माहिती असते, परंतु वटपौर्णिमेचं व्रत नक्की कधी सोडायचं, वटपौर्णिमेचं व्रत सोडताना कोणता पदार्थ खायचा याबद्दलची माहिती जर तुम्हाला नसेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास सोडताना नक्की कोणता पदार्थ खायचा, वटपौर्णिमेचा उपवास कधी सोडायचा अशी सगळी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. लग्नानंतर पहिल्यांदाच वटपौर्णिमेला सुरुवात केली जाते. लग्नाच्या अगोदर कोणतीही स्त्री वटपौर्णिमेचा उपवास करत नाही. हे व्रत फक्त आणि फक्त सौभाग्यवती महिलांसाठीच असतं. सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊया की वटपौर्णिमेचा उपवास नक्की कधी सोडायचा. आता याबद्दलच्या 3-4 पद्धती आहेत. एक एक पद्धत मी तुम्हाला सांगते. पहिली पद्धत अशी आहे, वटपौर्णिमेच्या उपवासाला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्त्रिया सुरुवात करतात आणि वडाच्या झाडाची पूजा झाली की त्यानंतर घरी येऊन लगेच हा उपवास सोडतात. वटपौर्णिमेच्या उपवासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करणं. आता ज्या स्त्रियांना मासिक पाळी असेल, सुतक असेल किंवा विटाळ अशा काही अडचणी असतील किंवा गर्भवती असतील तर अशा स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करायची नाही. मध्येच मासिक पाळी आली तर काय करायचं, गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करायची की नाही किंवा मग प्रदक्षिणा मारायची की नाही अशी सगळी माहिती सांगणारे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आता काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा झाली की लगेच उपवास सोडण्याची पद्धत आहे. दुसरी पद्धत अशी आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उपवासाला सुरुवात केली जाते आणि वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडला जातो. आमच्याकडे देखील अशीच पद्धत आहे. दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी उपवास सोडून द्यायचा. तिसरी पद्धत अशी आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उपवासाला सुरुवात केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच हा उपवास सोडला जातो. म्हणजे सकाळ संध्याकाळ असं दोन्ही टाईम उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो. त्यानंतर अजून एक पद्धत अशी आहे, काही ठिकाणी वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासाला सुरुवात करता आणि जेव्हा पौर्णिमा तिथी संपते तर पौर्णिमा तिथी संपल्यानंतर म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा संपणार असेल तर संध्याकाळी उपवास सोडला जातो किंवा मग दुसऱ्या दिवशी पौर्णिमा संपणार असेल तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. आता या 3-4 पद्धती आहे. या एवढ्या पण पद्धती वेगळ्या वेगळ्या आहे. प्रत्येक भागात जसं थोडं अंतर बदललं की बोलीभाषेत फरक पडतो, तसंच या पद्धतींमध्ये देखील फरक पडतो. तर तुमच्या भागात जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता, काही हरकत नाही. शेवटी काय, आपल्या भाव महत्त्वाचा आहे. कोणताही उपवास आपण श्रद्धेने प्रामाणिकपणाने केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तुमच्या भागात उपवास कधी सोडतात ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आता पुढचा मुद्दा आपल्या व्हिडिओचा असा आहे की वटपौर्णिमेचा उपवास सोडताना नक्की कोणता पदार्थ खायचा. आता हरतालिका किंवा मग बरेच असे उपवास असतात की त्यांच्यासाठी एक स्पेसिफिक पदार्थ बनवावा लागतो आणि तो पदार्थ खाऊन आपण उपवास सोडायचा असतो. तसंच वटपौर्णिमेच्या बाबतीत देखील आहे. वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी काही ठिकाणी पुरणाचा स्वयंपाक केला जातो, काही ठिकाणी वरण भात, शिरा, भाजीपोळी यांच्यासारखे पदार्थ बनवले जातात, काही ठिकाणी खीरपोळीचा स्वयंपाक बनवला जातात, खानदेशात तर मांडे बनवले जातात. तर मांडे बनवा. आता सध्या आंबेरसाचे दिवस आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या उपवासाला आंब्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी आंबारस, पुरणपोळी असे पदार्थ देखील बनवले जातात. आता प्रत्येक भागात देखील पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. कोणताही स्वयंपाक बनवा, तुम्ही पुरणाचा बनवा, वरणाचा बनवा, पण त्याच्यामध्ये एक पदार्थ कंपल्सरी आहे, तो म्हणजे गोडाचा पदार्थ. वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी आपल्याला
गोडाचा पदार्थ लागतो. मग तुम्ही छानपैकी साजूक तुपातला शिरा बनवा, खीर बनवा किंवा आंबरस पुरणपोळी बनवा. तुमची इच्छा आहे किंवा साधी भाजीपोळी बनवा. फक्त आपल्याला साधी भाजीपोळी जरी बनवली की त्यासोबत एक गोड पदार्थ मात्र आपल्याला बनवायचा आहे आणि तो गोड पदार्थ खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. वडाची पूजा करून आल्यावर उपवास सोडा. वटपौर्णिमे दिवशी संध्याकाळी सोडा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडा. उपवास कधीही सोडा. उपवास सोडताना मात्र आपल्याला गोड पदार्थ हा खायचा आहे. मग तुमच्याकडे उपवास सोडण्यासाठी कोणता पदार्थ बनवला जाता ते मला कमेंटद्वारे कळवा. किंवा तुम्हाला माहीत नसेल कोणत्या भागात काय पदार्थ बनवतात, तुम्ही कोणताही एक तुमच्या आवडीचा गोडाचा पदार्थ बनवा आणि तो गोडाचा पदार्थ खाऊन उपवास सोडा. वटपौर्णिमेचा उपवास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या शरीराला जास्त उपाशी ठेवायचं नाही, हायड्रेट ठेवायचं आहे. आपण जर पूजेच्या नादात, फोटोंच्या नादात जास्त वेळ उपाशी राहिलो तर ॲसिडिटी वाढते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. म्हणून वटपौर्णिमेचा उपवास सोडताना देखील आपण जास्त खूप काही खायचं नाही, थोडंसं हलकं जेवण करायचं आहे. त्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही. कारण उपवासानंतर आपण जेव्हा काही खातो, उपवास सोडल्यानंतर आपण भूक लागलेली असते, जास्त खाऊन घेतो आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. डोकं जड पडणे किंवा मग ॲसिडिटी वाढते, पोटदुखी होते. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी उपवास सोडताना आपण हलकं जेवण करायचं आहे. त्यानंतर मग आपण उपवास सोडल्यानंतर थोडंसं खा आणि मग 2-3 तासानं तुम्ही भरपूर खा, काही हरकत नाही. फक्त जेव्हा तुम्ही उपवास सोडणार तेव्हा हलकं जेवण करा, म्हणजे उपवासाचा कोणताही त्रास, साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही. गर्भवती महिलांनी वडाची पूजा केल्यानंतर किंवा एक जो वटपौर्णिमेचा काळ असतो दुपारी 12 नंतर उपवास सोडून दिला तरीही चालेल, म्हणजे आपल्या तब्येतीलाही ते झेपेल आणि कोणताही त्रास बाळाला देखील होणार नाही. किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार दिवसभर उपवास करायचा असेल तर भरपूर फळं खा, पाणी प्या, जास्त उपाशी राहू नका. वटपौर्णिमेचा उपवास नक्की कसा करायचा, कोणत्या रंगाची साडी घालायची, वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही, वटपौर्णिमेची पूजा नक्की कशी करायची, कोणते साहित्य लागतं, वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभमुहूर्त काय आहे, अशी सगळी माहिती जर हवी असेल तर वटपौर्णिमेच्या संदर्भात बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहे. तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे असेल तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सर्च करा, नाशिककर कोमल असं यूट्यूबला सर्च करा. तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल व्हिडिओज येऊन जातील आणि तुम्हाला माहिती देखील मिळून जाईल. तर मंडळी, तुमच्याकडे वटपौर्णिमेचा उपवास केव्हा सोडतात, वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी कोणता पदार्थ खातात, तुम्ही व्हिडिओ कुठून बघता आहेत हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. कारण थोडाफार बदलला की चालीरीतींमध्ये, प्रथा परंपरांमध्ये बदल असू शकतो. तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्यांना विचारून देखील उपवास कधी सोडतात, कोणता पदार्थ खातात, त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता, काही हरकत नाही. ज्यांना माहिती नसेल त्यांनी वटपौर्णिमेचा दिवसभर उपवास करा, संध्याकाळी गोडाचं नैवेद्य बनवा आणि तो खाऊन उपवास सोडला तरीही चालेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचा उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा, वटपौर्णिमेचा उपवास कधी सोडायचा, कसा सोडायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वटपौर्णिमेचा उपवास करताना सगळ्यात महत्त्व आहे ते म्हणजे वडाच्या झाडाच्या पूजेला. आपल्याजवळ जिथे कुठे वटवृक्ष असेल तिथे जाऊन वडाच्या झाडाची पूजा सौभाग्यवती महिलांनी नक्की करा. त्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभतं, आपला संसार सुखाचा होतो आणि आपलं कुटुंब देखील आनंदात राहतं. यावर्षी वटपौर्णिमेच्या 2 दिवस आधी शनिप्रदोष आलेला होता, त्यामुळे या वटपौर्णिमेला वडाच्या झाडाच्या सोबत आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. ती पूजा कशी करायची, त्याने काय फायदे होतात याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.